नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, मंकी फॉक्सचा रुग्ण केरळ व डॅशच्या राज्यात सापडले आहेत। मंकी फॉक्सचा रुग्ण केरळ व डॅशच्या राज्यात सापडले आहेत। तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, सेवा आणि निष्ठा हे कोणत्या दलाचे ब्रीदवाक्य आहे? सेवा आणि निष्ठा हे कोणत्या दलाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CRPF हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, सेवा परमो धर्म हे कशाचे ब्रीदवाक्य आहे? सेवा परमो धर्म हे कशाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक विद्यार्थी दिवस हा केव्हा साजरा केला जातो? जागतिक विद्यार्थी दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामदास तडस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सध्या भारतात किती रामसर स्थळे आहेत? सध्या भारतात किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 रामसर स्थळे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते ठिकाण रामसर स्थळ नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण रामसर स्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, नुकतेच भारतातील किती पाणथळ स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? नुकतेच भारतातील किती पाणथळ स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, जगात सर्वात जास्त वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? जगात सर्वात जास्त वारसा स्थळे कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, नथुलापती व्यंकटरमण हे कितवे सरन्यायाधीश आहेत? नथुलापती व्यंकटरमण हे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 48वे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाजरी वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षाने होते? भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षाने होते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले आहे? कॉमनवेल्थ गेम्स 2022 मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, संसदेच्या नवीन काम सुरू असलेल्या इमारतीचे नाव काय? संसदेच्या नवीन काम सुरू असलेल्या इमारतीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 सेंट्रल व्हिस्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, राज्य आणि मुख्यमंत्री बिनचूक जोडी ओळखा। राज्य आणि मुख्यमंत्री बिनचूक जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड
नेफियो रिओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 4 जेरेमी लालरी नुगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 87 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या इंग्लिश क्रिकेटपटूने ODI क्रिकेट निवृत्ती जाहीर केली आहे? कोणत्या इंग्लिश क्रिकेटपटू ODI क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेन स्टोक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे? कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत ग्रंथी ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एकत्रित असलेल्या डॅशच्या 2 प्रवाहांना पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. एकत्रित असलेल्या डॅशच्या 2 प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 भागीदारी अलकनंदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिली खेलो इंडिया स्पर्धा खालीलपैकी कुठे झालेली होती? पहिली खेलो इंडिया स्पर्धा खालीलपैकी कुठे झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे? भारताच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाविक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते कारण डॅश आहे. पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते कारण डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रकाशाचे अपवर्तनामुळे पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे? पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लक्षणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 यती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनाईमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 एक दिवसीय महिला विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला? एक दिवसीय महिला विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 1915 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत बनावट नावाखाली हे क्रांतिकारक जपानमध्ये गेले होते. 1915 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत बनावट नावाखाली हे क्रांतिकारक जपानमध्ये गेले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणून 1857चा विजय महोत्सव कोणी साजरा केला? 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणून 1857चा विजय महोत्सव कोणी साजरा केला? ऑप्शन क्रमांक 1 मदनलाल धिंगरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी सतीची कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला?
खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 3 4 डिसेंबर 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 6 ऑगस्ट 1952 रोजी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. 6 ऑगस्ट 1952 रोजी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय विकास परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संयुक्त राष्ट्र संघाची सदन किती कलमाचे आहे? संयुक्त राष्ट्र संघाची सदन किती कलमाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 111 कलमाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पुढीलपैकी कोणते गायटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? पुढीलपैकी कोणते गायरेट व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 4 11वे राष्ट्रपती होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालीलपैकी येथे सुरू झाले आहे. भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालीलपैकी येथे सुरू झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तंजावर तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रसंत ही पदवी यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रसंत ही पदवी यांच्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 2.5 वर्षाचा कार्यकाल असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 दुवाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या? द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंत सिन्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओरिसा राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मयूरभंज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? द्रौपदी मुर्मू डॅशच्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 1997 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? खालीलपैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू निवडून आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 रायरंगपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही? द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महापौर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे? नुकतीच कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? एकनाथ शिंदे यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे व गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा उद्गार कोणाचे आहे? सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हा उद्गार कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळकांचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर ऑप्शन क्रमांक मंडाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1884 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात कधी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 1893 लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली? लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात कधी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1895 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली? खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी, ऑप्शन क्रमांक 3 मराठा, तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर लांब भाला फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 88.13 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 NV रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? भारताच्या राष्ट्रपतींना
राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जुलै 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? कारगिल युद्ध कोणत्या साली झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? कारगिल युद्धात किती सैनिक शहीद झाले होते? तर ऑप्शन कारगिल युद्धात 527 सैनिक शहीद झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारगिल भारताच्या कोणत्या राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? कारगिल भारताच्या कोणत्या राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले? कारगिल युद्धात खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑपरेशन विजय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? लडाख केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? खालीलपैकी लडाखची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लेह लडाखची राजधानी आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राधाकृष्णन माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 5 ऑगस्ट 2019 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1885 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता येथे राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 किशोरराजे निंबाळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वर्धा येथे या अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? वर्धा येथे अगोदर कोणत्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1968 या वर्षी भरले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? किती वर्षानंतर वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 55 वर्षानंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 जितेंद्र आव्हाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल.